हाय फ्रेंड्स, आपल्या क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर झालेला हा आहे SSGDचा मॅथमॅटिक्सचा पेपर. तर एकूण 20 प्रश्न आहेत. याच्यामध्ये संपूर्ण 20ही प्रश्नांचं आपण याच्यामध्ये सोल्युशन बघणार आहोत. तर वेळ न दवडता सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आणि बघूयात पहिला प्रश्न. पहला प्रश्न दिलेला है, एक वस्तु पर 15% की छूट देने के बाद भी उस पर 19% का लाभ प्राप्त होता है. 25% की छूट देने पर प्राप्त लाभ प्रतिशत कितना होगा. तर प्रतिशत लाभ काढायचा आहे फ्रेंड्स. तर बिलकुल सोपं सूत्र आहे याचं. लाभ प्रतिशत जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला जे प्रॉफिट दिलेलं आहे ते प्रॉफिट पर्सेंट घ्यायचं. 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट गुणिले ज्या नवीन छुटीवर, म्हणजे जी नवीन सूट आहे त्या नवीन सुटीवर जे आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायला सांगितलं आहे. सूट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे फ्रेंड्स. निगेटिव्ह असते तिथं मायनस पाहिजे, -D2. ज्या पहिल्या सुटीवर आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे ती पहिली सूट खाली लिहायची, ते D1 घ्यायची. सूट असेल तर 100 मधून मायनस करतोय आणि मग सगळ्या शेवटी काय करायचं तर -100 करायचं. तर फ्रेंड्स काय झालेलं आहे तर आपल्याला लाभ दिलेला आहे 19%, म्हणजे 100 प्लस P म्हणजेच 119 गुणिला आपल्याला डिस्काउंट 2 काय दिलेलं आहे 25%. ते 100 मधून 25 मायनस केले तर किती राहणार फ्रेंड्स 75. D1 काय दिलेलं आहे 15%. तर 100 मधून 15% जर मायनस केले आपण तर इथे येणार 85% आणि इथे सगळ्या शेवटी आपण -100 करणार आहोत. फ्रेंड्स आपल्याला याच्यामध्ये 17चा भाग देता येईल किंवा 5चा पण भाग देता येईल. पण 5चा भाग देऊयात. इथे 17 × 85 होणार, इथे 15 × 75. 5चा भाग दोन्ही ठिकाणी दिला. 17चा भाग जाते फ्रेंड्स याच्यामध्ये 17 × 7 119 होते. आणि काय उरलं फ्रेंड्स तर 15 × 7 उरलेलं, म्हणजे याचा अर्थ 15 × 7 105 होणार. हे बघा इथे 7 उरलेत आणि इथे 15 उरलेत. 15 × 7 105 -100 आणि 105 मधून 100 गेले 5. अगदी 20 सेकंदात आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. आपला करेक्ट आन्सर आहे 5%. तो दूसरा प्रश्न. फ्रेंड्स दूसरा प्रश्न है, 126 किलोमीटर प्रति घंटा की चाल से चल रही एक ट्रेन एक खंबे को 6 सेकंड में पार कर लेती है. ट्रेन की लंबाई ज्ञात कीजिए. तो ट्रेन की लंबाई आपल्याला सांगता येते. ट्रेन की लंबाई का सूत्र काय आहे फ्रेंड्स तर चाल गुणिला समय गुणिला 5/18 म्हणजेच 5/18. तर आपली चाल काय आहे तर स्पीड दिलेली आपल्याला 126 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे 126 गुणिला समय आहे 6 सेकंड आणि गुणिला 5/18 करायला पाहिजे फ्रेंड्स. तर 6चा भाग द्या. 6 × 6 = 18. 3चा भाग जाणार 126 मध्ये. 3 × 3 हे झाले 312 आणि 3 × 2 = 6. उरलं काय तर 42 गुणिला 5. 5 × 2 = 10. आता 0 हाताला 1 5 × 20 आणि 1 21 म्हणजेच 210 मीटर ही आहे ट्रेनची लंबाई. ऑप्शन नंबर सी जो दिसतोय तो राईट आन्सर आहे. म्हणजे पुढचा प्रश्न. फ्रेंड्स आपल्याला x² आणि y² दिलेला आहे याच्यामध्ये आणि किंमत दिलेली आहे 9:25. x² आपण y² दिलेला आहे हा 3² आणि हा 5चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर कॅन्सल, स्क्वेअर कॅन्सल. तर x/y आपल्याला मिळाला फ्रेंड्स इथं 3:5. बस आता आपल्याला काय दिलेलं आहे फ्रेंड्स तर आपल्याला दिलेलं आहे इथे 2:x = 5:15. आपल्याला x ची किंमत काढता येईल फ्रेंड्स. त्याच्यामध्ये आपल्याला 5 × 5 5 तरी 15 करावं लागेल आणि लगेच लक्षात येईल फ्रेंड्स x 1 x आणि इथे या दोघांचा तिरपा गुणाकार होईल तर इथे होणार 3 × 2 = 6. x ची किंमत 6 मिळाली फ्रेंड्स. तर y ची किंमत विचारली तर x/y आपण आताच काढलेलं आहे 3:5. x ची किंमत किती दिली आहे फ्रेंड्स तर 6. तर तुम्हाला 3च्या किती पटीत सापडला तर 3 × 2 = 6. तर इथे सुद्धा तो 2च्याच पटीत येईल. इथं म्हणजे y ची किंमत निघाली आपल्याला 5 × 2 = 10. अत्यंत सोपा प्रश्न आहे फ्रेंड्स. याला सुद्धा 20 सेकंदात आपल्याला सोडवता येईल. फ्रेंड्स लक्षात ठेवा SSGD मधला जो मॅथचा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये 20 प्रश्न येणार आहेत. या 20 प्रश्नाला आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. म्हणजे जवळजवळ एका प्रश्नाला आपल्याला 1 मिनिट देता येईल. पण आपण जास्तीत जास्त फास्ट पद्धतीने सोडवूयात. जे सोपे प्रश्न आहेत ते लवकर लवकर सोडवायचे. जे कठीण प्रश्न आहेत त्याला आपल्याला जास्तीत जास्त वेळ थोडा देता येईल याच्यामध्ये. पण 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ आपण देऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला फास्ट अप्रोचने पेपर सोडवावा लागेल. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स चौथा प्रश्न है, 2015 में एक फुटबॉल क्लब में औसत उपस्थिति पिछले वर्ष की तुलना में 11% कम हो गई. यदि इस वर्ष 3190 कम लोग मैच देखने आए तो 2014 में कितने लोग मैच देखने गए थे. तर फ्रेंड्स आपल्या लक्षात येईल की 2015च्या तुलनेमध्ये पिछले वर्ष की तुलना में या वर्षी म्हणजे 2015 मध्ये 11% कम हो गई. आणि संख्येमध्ये आपल्याला सांगत आहे ही कम झाली आहे 11%, मध्ये 11% आणि संख्येमध्ये किती तर 3190. म्हणजे याचा अर्थ समजलं असेल तुम्हाला फ्रेंड्स की 11%ची 11% किंमत आपल्याला 3190 दिली आहे. 2014 में कितने लोग मैच देखने गए थे तर नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स जी मूळ किंमत असते टक्क्यांमध्ये ती 100% असते. बस मांडणी फिनिश करा
आणि उत्तर काढा. 11% म्हणजे 3190, तर 100% म्हणजे किती? 11चा भाग देऊया त्याच्यामध्ये. 11 दुणे 22, 31 मधून 22 गेले, राहिले 9, 11 9 99 आणि एक 0. 290ला 100ने गुणायचं असेल तर मग एक वरचे 2 शून्य देऊन द्या. आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे 29,000. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स, 5वां प्रश्न है. एक निश्चित धनराशि 9.5% वार्षिक साधारण ब्याज की दर से 4 वर्षों में 6,624 हो जाती है. समान राशि पर समान ब्याज दर पर 6.1/2 वर्षों में प्राप्त साधारण ब्याज रुपये में कितना होगा? फ्रेंड्स, अगदी सोपा आहे. याला कसं सोडवायचं फ्रेंड्स? तर हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट घ्या. तो किती दिला आपल्याला? 9.5%. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला असं लिहिता येईल 9.5%चा अर्थ होते 9.5/100. म्हणजेच याचा अर्थ फ्रेंड्स 95/1000. वर एक घर मी पुढे घेऊन गेलो म्हणजे खाली एक घर आपल्याला वाढवावं लागेल. तर 5चा भाग दिला तर इथे येणार 9 आणि इथे 5चा भाग दिला तर 200. फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा, खाली जे असते ते असतो प्रिन्सिपल आणि वर जो असतो तो असतो एसआय. तर फ्रेंड्स, 200 रुपयावर त्याला एका वर्षासाठी 19 रुपये व्याज मिळालं, तर त्याला 4 वर्षासाठी किती मिळणार? तर 19/76. म्हणजे याचा अर्थ 76 हा त्याचा व्याज झालेला आहे. म्हणजेच अमाऊंट किती मिळणार फ्रेंड्स? मी हे रेशो काढतोय. आपल्याला तर अमाऊंट याच्यामध्ये दिलेलं आहे 6,624. तर 200 रुपयावर 76 रुपये व्याज मिळाला, म्हणजेच त्याला अमाऊंट मिळाला आहे 4 वर्षाचा 276 ॲज अ रेशोमध्ये. तर फ्रेंड्स, आपल्याला आता प्रिन्सिपल काढता येईल. प्रिन्सिपल कसं काढता येईल फ्रेंड्स? तर 276 ॲज अ रेशोमध्ये हे झालं अमाऊंट, पण आपल्याला अमाऊंट दिलेलं आहे 6,624. तर आपल्याला प्रिन्सिपल कसं काढता येईल? तर प्रिन्सिपल आपल्यासाठी किती आहे फ्रेंड्स? इथं 200. बस 276चा भाग द्या. 276चा भाग 6,624 मध्ये 24 वेळा जातो फ्रेंड्स. म्हणजे पी निघाला आपला इथे 24 गुणिला 200 म्हणजे 24 दुणे 48 म्हणजे 4,800 प्रिन्सिपल निघाला फ्रेंड्स. आता आपल्याला काय विचारताय? तर आपल्याला याच रकमेवर म्हणजे 4,800 रुपयावर तेच व्याजाचा दर दिलेला आहे म्हणजे 9.5. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? तर हा जो वर्ष दिलेला आहे तो 6.1/2 दिलेला आहे. म्हणजे फ्रेंड्स किती झाला? तर 7 12 13 13/2 2 खाली. आणि आपल्याला माहिती आहे PRT अपॉन 100 हा फॉर्म्युला आपण मांडलेला आहे आणि आता आपण काढणार आहोत सिंपल इंटरेस्ट. तर 9.5ला आपण असं पण लिहू शकतो फ्रेंड्स, तुम्हाला जर माहीत असेल तर हा 19/2 आहे. म्हणजे तुम्हाला असं पण म्हणता येईल 4,800. 9.5चा अर्थ होणार 19चे हाफ, इथे 100 आणि इथे तुम्हाला माहीतच आहे 13/2 आलेला आहे. 1 शून्य कॅन्सल, 1 शून्य कॅन्सल, हे 2 4 आणि या 4चा भाग किती दिला? तर 4 1 4 4 2 8. तर फ्रेंड्स, आता बघा काय उरलेलं आहे. तर 12 गुणिला 13 गुणिला 19. तर 13 गुणिला 12 करून टाकतात. 13 2 26 6. हातच्या आले 2, 13 1 13 2 15. 156 गुणिला काय उरलं फ्रेंड्स? तर 19. आणि 19 गुणिला 156 आपल्याला उत्तर मिळून जाईल 2,964. तुम्ही गुणाकार करा, तुम्हाला उत्तर 100% 2,964 मिळेल. आणि लक्षात ठेवा फ्रेंड्स, जर तुम्हाला फास्ट अप्रोचिंग सोडवायचं असेल तर फक्त एकच स्थानाचाच गुणाकार करायचा आणि पर्यायामध्ये चेक करत जायचं. तर 19 छक 114 होते, 114चे 4 येणार. पर्यायामध्ये एकच ठिकाणी एकच स्थानी 4 दिसतंय, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. बघूयात पुढचा प्रश्न. फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा SSC GDच्या पेपरमध्ये एक तरी तुम्हाला पदावलीवर किंवा बॉडमासवर एक तरी प्रश्न जरूर विचारेल आणि तो तुम्हाला सोडवावाच लागेल आणि फास्ट अप्रोचने सोडवायचा आहे. बघापर्यंत काय दिलं आहे? 67 प्लस 205 ऑफ 75. ऑफचा अर्थ होते फ्रेंड्स गुणाकार, म्हणजेच 67 प्लस 205 ऑफचा अर्थ होणार गुणाकार गुणिला 75. म्हणजेच काय झालं फ्रेंड्स? 15 5 75. आणि याला जर आपण सोडवलं तर हे होईल 67 अधिक 15 2 30. म्हणजेच याला जर सोडवलं तर हे किती होणार फ्रेंड्स? इथं 7 आणि 7 3 9 म्हणजे 97. हे वरचं सोडवलं फ्रेंड्स आपण, म्हणजे आपल्याला 97 मिळालेलं आहे. आता हे खालचा वाला जर सोडवलं तर काय होईल? तर 5 प्लस 203 गुणिला 58 मायनस 37. 8 मधून 7 गेले 1 राहणार फ्रेंड्स आणि 5 मधून 3 गेले 2 राहणार. म्हणजे 3 1 3 3 7 21. काय मिळालं? तर 5 प्लस 7 2 14. म्हणजे याचं उत्तर येणार 19. म्हणजे काय मिळालं फ्रेंड्स आपल्याला? वरचं जेव्हा आपण सोडवलं, हे वर जे सोडवलेलं आहे त्याचं उत्तर आलं आहे 97 आणि खालचं एक्सप्रेशन सोडवल्यानंतर त्याचं उत्तर आलेलं आहे 19. बस याला पूर्णांक करायचा फ्रेंड्स. तर तुमचा पाड्यात अगदीच पाठ असेल तर 19 5 95 आणि तरीही किती कमी पडले फ्रेंड्स? 95 ते 97 करण्यासाठी 2, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5.219. ए इज द राइट आंसर. बघूया पुढचा प्रश्न. फ्रेंड्स, 7वां प्रश्न है, गेहूं के 2 किस्मों को मिला दिया गया. 60 किलोग्राम गेहूं में 40% गेहूं
ए किस्म का और 60% गेहूँ बी किस्म का है। मिश्रित गेहूँ में ए किस्म का कितना गेहूँ और मिला दिया जाए जिससे मिश्रण बी का गेहूँ 40% रह जाए। तर फ्रेंड्स तुमच्या लक्षात येत असेल बी किस्म का गेहूँ जो आहे तो 40% रह जाए, पण बी किस्म का गहू आपण मिळवतच नाही आहोत। म्हणजे बी किस्म का गहू पहिल्या कंडिशनमध्ये आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये ॲज इट इज राहणार आहे फ्रेंड्स। बस आपल्याला इतकंच करावं लागेल की किती किलोचा म्हणजेच एक्सचा हा 40%, म्हणजेच हा जो पहिल्या ठिकाणी जो बी होता ते निघणार आहे फ्रेंड्स। तर तुम्ही बघा फ्रेंड्स याच्यामध्ये 60 किलो गहू अगोदर होता आणि त्याच्यापैकी 40% ए हा जो होता हा 40% आणि बी जो होता हा 60%, म्हणजे 20 दुणे 40 20 तरी 60। म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल फ्रेंड की 2 भाग ए आणि बी जो आहे तो 3 भाग आहे याच्यामध्ये। म्हणजेच याची एकूण किंमत किती झाली फ्रेंड्स तर 5, पण हा 5 भाग म्हणजेच किती आहे 60। हा बघा इथे दिलेला 60 किलोग्रॅम, म्हणजे 12 पंचे 60। जर तुम्ही इथे 12 ने गुणलं तर हा 24 किलोग्रॅम होते आणि इथे 12 ने गुणलं तर हा 12 तरी 36 किलोग्रॅम होते। फ्रेंड्स तुम्ही लक्षात ठेवा बी जो आहे तो पहिल्या स्थितीमध्ये ही 36 किलोग्रॅम राहील आणि दुसऱ्या स्थितीमध्ये 36 किलोग्रॅम राहील। का? कारण आपण फक्त ए किस्म का गहू मिळवणार आहोत, बी किस्मचा गहू ॲज इट इज राहणार आहे। तर मग तुमच्या लक्षात येत असेल की आता नवीन मिश्रण जे आहे ते वाढलेलं दिसेल, तर हे नवीन मिश्रणाचं जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी एक्स गुणिला या दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा जो बी किस्म गहू 40% आहे, तर कोणाचं 40% म्हणजे 36 होणार फ्रेंड्स। बस इतकंच करायचं आपल्याला। 1 1 0 कॅन्सल, 4 1 4, इथे 4 9 36 होईल आणि एक्सची किंमत मिळाली फ्रेंड्स, हा जो 10 इकडे गुणाकारात जाईल तर हा 90 होईल। म्हणजे नवीन जे आपल्याला मिश्रण मिळणार आहे ते 90 किलोग्रॅमचं मिळणार आहे फ्रेंड्स। पण आपल्याकडे अगोदरच किती किलोग्रॅमचा होता फक्त 60 किलोग्रॅमचा आणि आता किती मिळाला 90 किलोग्रॅमचा, म्हणजे जे वाढला आहे ते 30 किलोग्रॅमनी वाढला आहे। पण ते कशाने वाढला फ्रेंड्स तर नवीन याच्यामध्ये ए किस्मचाच गहू मिळाला, म्हणजे हे जे 30 किलोग्रॅम आहे ते नवीन मिळवलेलं ए किस्म का गहू आहे। म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपल्याला करेक्ट आन्सर मिळालेला आहे फ्रेंड्स। जर काही प्रश्न तुम्हाला फास्ट अप्रोचनी वाटत असतील तरी तुम्ही तो व्हिडिओ 1-2 वेळा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मी जे काय म्हणतोय ते तुम्हाला 100% समजेल। बघूयात पुढचा प्रश्न। 8वां प्रश्न है फ्रेंड्स, एक नाव शांत जल में 17 किलोमीटर प्रति घंटा की चाल से यात्रा करती है। यदि धारा की चाल 2 किलोमीटर प्रति घंटा है तो नाव को धारा की दिशा में 95 किलोमीटर दूरी तय करने में कितना समय घंटों में लगेगा। तर फ्रेंड्स तुम्हाला माहीतच असेल आपल्याला धारा की दिशा में 95 किलोमीटर आणि आपल्याला काय विचारलं आहे फ्रेंड्स तर समय विचारलेला आहे। समयचा मूळ फॉर्म्युला काय फ्रेंड्स तर दूरी अपॉन चाल। पण इथं चाल कशी तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे फ्रेंड्स की धारा की दिशा में चाल। आता धारा की दिशा में चाल जर काढायची असेल तर दूरी किती आहे फ्रेंड्स 95 आणि धारा की दिशा में चाल जर काढायची असेल तर काय करतो आपण शांत जल में नाव की चाल 17 किलोमीटर पर आवर प्लस धारा की चाल। धारा की दिशा में आपल्याला माहित आहे वेग वाढणार आहे, कसा वेग वाढणार तर शांत जल में नाव की चाल प्लस धारा की चाल। आता उत्तर मिळणार फ्रेंड्स इथे 95 आणि 17 ना 2 किती होणार 19। धारा की दिशा में नाव की चाल शांत जल में नाव की चाल प्लस धारा की चाल असा करून होतो आणि हे जर धारा की विपरीत दिशा में असतं तर शांत जल में नाव की चाल मायनस धारा की चाल करता आलं असतं आपल्याला। पण आपल्याला धारा की दिशेने चालायचं आहे, म्हणजे 17 अधिक 2 19 19 1 19 19 5 95, म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल फ्रेंड्स 5 आवर 5 घंटे लगेंगे। ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर। हो गया पुढचा प्रश्न फ्रेंड्स। 9वां प्रश्न है, पी एक कार्य को 30 दिन में पूरा कर सकता है और क्यू उसी कार्य को 40 दिन में पूरा कर सकता है। दोनों ने 5 दिनों तक साथ मिलकर कार्य किया और फिर क्यू ने छोड़ दिया। पी को अकेले शेष कार्य पूर्ण करने में कितना समय लगेगा। तो फ्रेंड्स काही नाही, या पद्धतीने त्याची रचना करायची। पी 30 दिवसात काम करू शकतो एखादं आणि क्यू हा 40 दिवसात काम करू शकतो। म्हणजेच यांची आपल्याला एलसीएम करायला लागेल फ्रेंड्स। तर यांचा एलसीएम किती होईल फ्रेंड्स 120, हा झाला 312 आणि हे झालं 4 3 12। तर यांची एफिशियन्सी निघाली फ्रेंड्स, एका दिवसाचं काम आहे पीचं 4 आणि क्यूचं एका दिवसाचं काम आहे 3। तर फ्रेंड्स तुमच्या लक्षातच आलं असेल की एका दिवसात ते किती काम करू शकतात तर एका दिवसात 4 आणि 3 7 काम करू शकतात फ्रेंड्स। तर मग हे जर एका दिवसात 7 काम करू शकतात तर या दोघांनी मिळून किती दिवस काम केलं आहे फ्रेंड्स 5 दिवस। एका दिवशी 7 तर 5 दिवसात किती काम करणार फ्रेंड्स तर 35। तर मग आता शेष काम किती राहिलं फ्रेंड्स तर आपलं एकूण काम तर 120 होता, एलसीएम काढला आपण, एकूण काम तर 120 होता, तर 120 होता पण काम या दोघांनी मिळून किती केलेलं आहे 35 केलेलं आहे। म्हणजे 10 मधून 5 गेले 5, 11 11 मधून 3 गेले 8, म्हणजे काम किती बाकी आहे फ्रेंड्स 85। आता हे जे 85 काम जो आहे हे कोण करणार आहे तर क्यू तो सोडून गेला, म्हणजे पी करणार आहे। तर पीचं एका दिवसाचं काम किती आहे फ्रेंड्स 4, तर त्याला किती दिवस लागेल
तर 85 काम करण्यासाठी तो एका दिवशी 4 काम करतोय, म्हणजे 85 भागीला 4 करावं लागेल. तर भाग देऊयात 4 दोन्ही 8. 85 मध्ये 4चा भाग देतो फ्रेंड्स, 4 दोन्ही 8. मग 5 उतरले खाली तर 4 एक 4. तर मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल 5 मधून 4 गेले 1 उरले फ्रेंड्स. तर पूर्णांक पूर्णांक मिळाला. तर 21 दिन पूर्ण झाले आणि 104 दिन आहे. तुम्हाला माहित असेल फ्रेंड्स की एका दिवसामध्ये 24 तास असतात. मी याला तास जर करायचं झालं तर 24 न गुणावं लागेल. 4 एक 4, 4 छक्के 24 आणि 6 एक 6. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल 21 दिन आणि 6 घंटे लागेल. ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. बघा पुढचा प्रश्न. 10वां प्रश्न है फ्रेंड्स, 16,000 रुपये की राशि पर एक निश्चित वार्षिक ब्याज दर पर 2 वर्ष के चक्रवृद्धि ब्याज और साधारण ब्याज का अंतर 102.40 है, तो वार्षिक ब्याज की दर ज्ञात कीजिए. तर काय आहे फ्रेंड्स, एकदम सोपा प्रश्न आहे. आर इज इक्वल टू, तर जे आपल्याला अंतर दिलेलं आहे ते अंतर घ्या 102 गुणिला 102.40 आहे, तर 102.4 लिहून टाका. त्या एका शून्याची आपल्याला काही गरज नाही आहे. 102.4 गुणिला 100चा वर्ग. 100चा वर्ग म्हणजेच काय 100 गुणिला 100 अपॉन पी. पी किती दिलेला फ्रेंड्स आपल्याला 16,000 रुपये. बस खेळ खतम. तर 102.4 आहे, तर आपण याला 1024 बनवूयात. यासाठी काय केलं फ्रेंड्स आपण, तर पॉईंटच्या एक घर पुढे घेऊन आलो. तर वर जर तुम्ही एक घर पुढे घेऊन आला असाल तर आपल्या खाली काय दिलेलं आहे 16,000, तर खाली एक अतिरिक्त शून्य देऊन द्यायचा. वर 100 गुणिले 100 तर आहेतच. एक एक शून्य कॅन्सल, एक एक शून्य कॅन्सल, एक एक शून्य कॅन्सल, एक एक शून्य कॅन्सल. 16चा भाग देऊन देऊयात आपण फ्रेंड्स. याच्यामध्ये 16 छक्के 96, 102 मधून 96 गेले, राहिले 6 झाले 64, 16 64. तर इथे आर स्क्वेअर मिळणार फ्रेंड्स आपल्याला. आर स्क्वेअर मिळणार. आर स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळालं याच्यामध्ये 64. आर स्क्वेअर इज इक्वल टू 64 कोणाचा वर्ग आहे फ्रेंड्स, 8चा वर्ग आहे. वर्ग वर्ग कॅन्सल आणि आता शेवटी आपल्याला आरची किंमत मिळालेली आहे 8%. ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 11वां प्रश्न है फ्रेंड्स, 3 अंकों की बड़ी से बड़ी संख्या कौन सी है जो 4, 5, 6 से विभाज्य है. फ्रेंड्स 4, 5, 6 का आपण लस काढायचा, म्हणजे अशी संख्या काढायची ज्याच्यामध्ये या तिघांचा भाग जाईल आणि ती लहानात लहान पण असली पाहिजे. ती संख्या कोणती आहे फ्रेंड्स, तर 60. या 60नी काय करायचं, जी जनरल 3 अंकों की सबसे बड़ी संख्या म्हणजेच 999 असेल त्याला आपण भाग देऊन देऊयात. तर काय होईल इथे फ्रेंड्स, तर 60 एक 60 होईल. इथं 9 राहिले, इथं 9 मधून 6 गेले 3 झाले, इथे पुन्हा 9 झाले 399, 6 6 36. 6 6 36 म्हणजे किती होणार फ्रेंड्स, इथं 360. इथं 9 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले आणि इथे 0. तर फ्रेंड्स हे जर 39 नसते 999 मध्ये तर 7चा डेफिनेटली भाग गेला असता. म्हणजे याचा अर्थ 999 मधून हे जे रिमाइंडर आलेलं आहे 39 ते मायनस करा, आपल्याला फायनल आन्सर मिळेल. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 3 गेले 6, 9. म्हणजे 960 ती संख्या है, बड़ी से बड़ी वह संख्या 3 अंकों की जिसमें 4, 5 और 6 का भाग जाएगा, म्हणजे ती विभाज्य असणार आहे. ऑप्शन नंबर ए इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 12वां प्रश्न है फ्रेंड्स, एक तार जो 14 सेंटीमीटर त्रिज्या वाले वृत्त के रूप में है को मोड़कर एक वर्ग बनाया जाता है. वर्ग की भुजा की लंबाई सेंटीमीटर में ज्ञात कीजिए. फ्रेंड्स 2 आकृत्या तर काय सेम राहू शकते जर एका याच्यापासून मोडून दुसरी आकृती बनवली तर 2 डायमेन्शनल आकृत्यांमध्ये, तर त्यांची परिमिती म्हणजे फ्रेंड्स वृत्त की परिघ किंवा वृत्त की परिमिती इज इक्वल टू वर्ग की परिमिती. म्हणजे जर आपण वृत्त की परिमिती काढू शकलो तर आपल्याला लगेच वर्ग की परिमिती मिळेल. तर तुमच्याकडे 7 44 154 हा एक कॉमन रेशो आहे फ्रेंड्स वृत्ताच्या बाबतीत. हा 7 म्हणजे काय तर त्रिज्या आहे, 7 म्हणजे त्रिज्या. हे 14 म्हणजे काय आहे फ्रेंड्स तर परिघ. तर बघा आपल्याला त्रिज्या किती दिलेली आहे फ्रेंड्स 14. तर याच्या पटीमध्ये किती आला 7 दुने 14. तर मग परिघाला पण 2च्या पटीत ठेवा फ्रेंड्स, म्हणजे 44 दुने 88. तर याचा अर्थ वृत्त की परिमिती 88 सापडली. जी वृत्त की परिमिती आहे तीच वर्ग की परिमिती होणार फ्रेंड्स. आणि वर्ग की परिमिती आपल्याला किती मिळाली याच्यामध्ये 88. पण वर्ग की परिमितीचा फॉर्म्युला काय फ्रेंड्स, तर सिंपल गोष्ट आहे 4 गुणिला भुजा इज इक्वल टू होईल 88. 4चा भाग द्या फ्रेंड्स, 4 एक 4, 4 2 8, 4 2 8. म्हणजे आपल्याला भुजा मिळून गेलेली आहे. वर्ग की भुजा इज इक्वल टू किती, तर 22 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 13वां प्रश्न है फ्रेंड्स, 15 संख्याओं का औसत 55.4 है. पहली 6 संख्याओं का औसत 50 है और अगले 4 संख्याओं का औसत 60.5 है. शेष संख्याओं का औसत ज्ञात कीजिए. तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे फ्रेंड्स, 15 संख्याओं का औसत दिलेला आहे तर 15 संख्यांची बेरीज करून टाकूयात. कसं काढणार, तर औसत गुणिला कुलूप्रेक्षण करतो आपण. तर 15 गुणिला 55.4 करूयात. तर काय मिळणार, 15 × 60 0 हा चले 6.
15 5 75, 75 आणि 6 इथे होणार 7 5 11 म्हणजेच 81चा 1 हातच्याले 8, 15 5 75, 75 आणि 8 किती होणार फ्रेंड्स? 8 आणि 5 13 म्हणजेच 83, 831. म्हणजेच इथे आपल्याला बेरीज मिळालेली आहे 831. एका घरानंतर पॉईंट लागेल का नाही? इथे एका घरानंतर पॉईंट आहे. 15 संख्येची बेरीज 831 मिळाली फ्रेंड्स. आता काय करायचं? 6 संख्यांचा औसत आपल्याला 50 दिलेला आहे. तर पहिल्या संख्येची बेरीज काढणार तर 6 म्हणजे 30 म्हणजे किती निघाली? ते 300. आणि अगले 4 संख्याओं का औसत दिलेलं आपल्याला 60.5. तर त्याची बेरीज काढता येईल. 4 गुणिला 60.5 करा. 4 5 20चा 0 हातच्याले 2, 4 0 0 म्हणजे 2 आणि 4 छक 24 म्हणजे हे झाले 242. 4 5 20चा 0 हातच्याले 2, 4 0 0 आणि 4 छक 24 आणि 242 म्हणजेच 300 आणि 242 यांची बेरीज करा. 2 4 3 2 5 542. म्हणजे फ्रेंड्स 6 आणि 4 एकूण 10 संख्यांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे. ती 10 संख्यांची बेरीज याच्यामधून मायनस करा. 542. 11 मधून 2 गेले किती राहिले? 9. त्याच्यानंतर 1 कमी झाला. इथे झाले 12. 12 मधून 4 गेले किती राहिले फ्रेंड्स? 8. त्याच्यानंतर पुन्हा 1 कमी झाला. याच्यामध्ये आपण 7 7 मधून 5 गेले 2. आता आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स? तर 289 शेष उरलेल्या संख्यांचा आपल्याला औसत काढायचा आहे. तर फ्रेंड्स 6 4 10 संख्या झाल्या. एकूण 15 संख्या होत्या. म्हणजे संख्या किती उरल्या? 5. तर 5 म्हणजेच दिए गए संख्याओं का योग म्हणजेच 5 संख्याचा योग किती सापडला फ्रेंड्स आपल्याला? 289 अपॉन कुल प्रेक्षण. ते कुल प्रेक्षण आहे 5. तर भाग देऊयात. 5 5 25. 28 मधून 25 गेले 3 झाले 39. 5 7 35. तर 39 मधून 35 गेले 4. भाग जाणार नाही 4 मध्ये तर पॉईंट देणार आणि 0. 5 8 40 म्हणजे 57.8. हे आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 14 प्रश्न है फ्रेंड्स. एक प्रकाशक किसी पुस्तक को 625 रुपये बेचकर 25% का लाभ कमाता है. 35% लाभ कमाने के लिए या प्राप्त करने के लिए उसे वह पुस्तक किस मूल्य पर बेचना चाहिए? तर नया विक्रय मूल्य काढण्याचा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, जे तुम्हाला कदाचित माहीत असेल. पहिला विक्रय मूल्य 625 गुणिला ज्या विक्रय मूल्यावर आपल्याला लाभ पाहिजे आहे, ज्या लाभावर आपल्याला विक्रय मूल्य पाहिजे आहे तो लाभ घेणार आपण. 100 प्लस 35 करणार म्हणजेच ते होणार 135. आणि ज्या लाभावर आपल्याला विक्रय मूल्य अगोदरचं दिलं आहे त्याला खाली लिहायचं 25% लाभ म्हणताय. तो 100 मध्ये मिळवायचा. तो होते 125. 25 5 125, 25 25 6 25, 5 1 5, 5 5 25. आता काय राहिला फ्रेंड्स? तर 5 गुणिला 135, 5 5 25 चे 5 हातच्याले 2 गुणाकार चालला फ्रेंड्स. 5 3 15, 15 2 17 7 हातचाला 1, 5 1 5 आणि 1 6 म्हणजे 675 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूयात पुढचा प्रश्न. 15वा प्रश्न आहे फ्रेंड्स. यदि 2x प्लस 3y अपॉन 4x मायनस 7y इज इक्वल टू 3:5. तर फ्रेंड्स काही करायचं नाही, अगदी सोपं आहे. याला या पद्धतीने मांडून घ्यायचं. 2x प्लस 3y अपॉन 4x मायनस 7y आणि इज इक्वल टू 3:5 म्हणजे 3/5. 5ला इकडे पाठवा फ्रेंड्स. तिरप्या गुणाकारामध्ये 5 गुणिला 2x प्लस 3y इज इक्वल टू 3 इंटू 4x मायनस 7y. गुणाकार करा. 5 दुने 10, 10x, 5 3 15y. आतमधल्या दोघांना गुणणार तो. त्याच्यानंतर 4 3 12x मायनस 7 3 21y. तर फ्रेंड्स x एका बाजूला जाऊ द्या. तर 10x मायनस इथे होणार 12x, हे मायनस 21y आणि हे प्लस 15y इकडे येताना मायनस 15y होईल फ्रेंड्स. तर 10 मधून 12 जात नाही. 12 मधून 10 गेले किती राहिले फ्रेंड्स? तर मायनस 2x आणि इथे मायनस 21y मायनस 15y. मायनसची बेरीज होते फ्रेंड्स. 5 1 6 आणि 2 1 3. इथे होणार मायनस 36y. दोन्ही साईडचा मायनस मायनस कॅन्सल होईल फ्रेंड्स. तर काय आलं बघा, 2x इज इक्वल टू इकडे 36y. तर आपल्याला काय पाहिजे फ्रेंड्स? तर आपल्याला x:y पाहिजे. म्हणजे हा जो y आहे इकडे x कडे पाठवा लागेल. तर तो जाईल भागाकारात. 36 आपल्याच जागेवर राहील फ्रेंड्स. आणि हा जो 2 आहे हा इकडे येईल. तर 2 1 2 18 2 36 म्हणजेच x:y आपल्याला मिळून जाईल 18 को 1. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज द राइट आंसर. म्हणजे पुढचा प्रश्न. 16 प्रश्न है फ्रेंड्स. ए और बी एक साथ मिलकर एक कार्य को 16 दिनों में कर सकते हैं. यदि ए बी की तुलना में 50% कम कार्यकुशल है तो ए अकेले कार्य करते हुए कितने दिनों में पूरे कार्य को पूर्ण कर सकता है. फ्रेंड्स अगदी सोपा प्रश्न आहे. आपण काय करायचं? यांची एफिशियन्सी काढायची. तर ए जो आहे तो बी की तुलना में 50% कम कार्यकुशल आहे म्हणते. म्हणजे बी जर 100% कार्यकुशल असेल तर हा याच्यापेक्षा 50% कार्यकुशल असेल ए. म्हणजे यांचं गुणोत्तर निघालं 50 1 50, 50 2 100. हे फ्रेंड्स एफिशियन्सीचं आपल्याला मिळालेलं आहे.
हे झालं एफिशियन्सीचं गुणोत्तर 1:2. आपण दिवसाचं गुणोत्तर करूया. दिवसाचं गुणोत्तर नेहमी एफिशियन्सीच्या जास्त प्रमाणात असतं, म्हणून इथे आपल्याला याचा रेसिप्रोकल करावा लागेल 2:1. फ्रेंड्स, आपल्याला काय दिलेलं आहे तर हे दोनों मिलकर 16 दिन में कर सकते. म्हणजे आपल्याला इथे दिवसाचं काही आपल्याला सध्या गरज नाही आहे, आपल्याला यांची एफिशियन्सी पाहिजे. तर फ्रेंड्स, ए एका दिवशी एक काम करतो, इथे एफिशियन्सी बघा. बी एका दिवशी 2 काम करतो, म्हणजेच याचा अर्थ एका दिवशी हे दोघे मिळून किती काम करतील तर 2 + 1 3 काम. फ्रेंड्स, हे एका दिवशी 3 काम करतात, तर हे दोघे मिळून एक काम 16 दिवसात करतात. म्हणजे कुल काम किती होईल फ्रेंड्स? एका दिवशी 3 काम करतील तर 16 दिवसात ते काम पूर्ण होतं, तर कुल काम होणार 16 × 48 काम होणार. आता फ्रेंड्स, आपल्याला काय विचारलेलं आहे याच्यामध्ये, हे अकेले कार्य करते हुए कितने दिन में पूरा करेगा. म्हणजे आपल्याला याची गरजच नाही फ्रेंड्स, आपल्याला त्याची एफिशियन्सीच पाहिजे. तर एची एफिशियन्सी 1 आहे फ्रेंड्स, आणि त्याला 48 काम करायचं आहे. तर एका दिवशी तो एक काम करणार, तर 48 काम करण्यासाठी त्याला दिवस किती लागतील फ्रेंड्स? तर 48/8 म्हणजे 48 दिन. ऑप्शन नंबर ए इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 17वां प्रश्न है फ्रेंड्स, एक छात्र के अंक गलती से 78 के बदले 92 दर्ज किए गए थे, जिसके कारण कक्षा में औसत अंकों में आधे की वृद्धि हो गई थी. कक्षा में छात्रों की संख्या कितनी थी? फ्रेंड्स, ॲक्च्युली होते 78 अंक, पण त्याला चुकून त्यांनी 92 म्हटलं आहे. तर आपल्याला समजायला पाहिजे की कितीचं वाढ झालं याच्यामध्ये. म्हणजे 14 अंकांची वाढ झालेली आहे. 14 अंकांची वाढ झाल्यामुळे काय झालं तर मग औसत अंक में आधे की वृद्धि हुई. तर मग सिंपल लक्षात घ्या फ्रेंड्स की समजा तिथे एक्स छात्रों की संख्या समजा एक्स असेल, छात्रों की संख्या समजा एक्स असेल, तर या एक्सवर डिस्ट्रीब्यूट होणार आपला 14. प्रत्येकामध्ये एक्स याच्यामध्ये प्रत्येकामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार 14. तर हेच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे फ्रेंड्स. तर मग आपल्याला लगेच लक्षात येतं की वाढ कितीची होत आहे, वृद्धी कितीची होत आहे? आधी म्हणजे 1/2. तर बस झालं फ्रेंड्स. यांचा गुणाकार करा, एक्स काही आहे तर छात्रों की संख्या x = x इज इक्वल टू यांचा गुणाकार करा, तिरपा गुणाकार 14 × 2 = 28. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला होता छात्रों की संख्या कितनी आहे, तर ऑप्शन नंबर ए इज द राइट आंसर. बिलकुल 2 सेकंदात आपण उडवून टाकलं या प्रश्नाला. बघूयात पुढचा प्रश्न. 8%, 15% और 20% की 3 क्रमागत छूट के बराबर एक एकल छूट लगभग कितनी आहे? तर फ्रेंड्स, तुम्हाला माहीतच आहे, जर आपल्याला सूट दिलेली असेल तर मग फॉर्म्युला आहे आपला 100 मायनस पहिली सूट किती आहे फ्रेंड्स? 8% म्हणून 100 मधून 8% मायनस करा तर तो होणार 92. दुसरी सूट किती आहे? 15. 100 मधून 15 मायनस करा फ्रेंड्स, ते होणार 85. आणि तिसरी सूट आहे फ्रेंड्स 20%. 100 मधून 20 मायनस करा, कारण सूट म्हणजे कमी होते, ती झाले 80. आणि खाली जर 3 सुटी असतील तर 100 × 100. तर 100 मायनस 1 0 कॅन्सल. त्याच्यानंतर इथे होणार 5 × 2 = 10, इथे होणार 17 × 5 = 85. 5चा भाग दिला आपण दोन्ही ठिकाणी, 2 × 2 = 2 = 8. तर काय आला फ्रेंड्स? तर वर आला 92 × 17 × 4 आणि खाली आलेलं 100. तर आपण काय करूयात फ्रेंड्स, 92 × 17 करून टाकूयात. 17 × 2 = 34, 4 हातच्याले 3 आणि 17 9 किती होतात फ्रेंड? 9 7 63, 3 हातच्याले 6, 9 1 9 आणि 9 6 15, 153. आणि 153 आणि हे 3 किती होणार? तर 156. आणि आता अजून एक गुणीला 4 करून टाकूयात, म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळून जाईल. 4 चे 16 चे 6 हातच्याला 1, 6 चे 24 आणि 25 चे 5 हातच्याले 2, 4 5 20 आणि 2 22 चे 2 हातच्याले 2, 4 1 4 आणि 2 6. तर आपल्याला 100 मायनस हे मिळालं 6256/100. फ्रेंड्स, तुम्हाला माहीतच असेल 100 मायनस जर छेदामध्ये 100 असेल तर वरची संख्या तशीच लिहायची आणि एका इथे एकावर 2 शून्य आहेत म्हणून इथं 2 घरांतर पॉईंट द्यायचा. म्हणजे आता आपल्याला काय आलं फ्रेंड्स, शेवटचा आन्सर मिळणार आहे 100 मायनस 62.5च करूयात फक्त, कारण आपल्याला लगभग काढायचं आहे. तर 10 मधून 5 गेले किती राहिले? 5. इथे 9 मधून 2 गेले 7 आणि पुन्हा 9 मधून 6 गेले 3, म्हणजे 37.5 हे असणार आहे लगभग. आणि आपलं पोचतंय तिथे 37%. ऑप्शन नंबर सी इज द राइट आंसर. बघूयात पुढचा प्रश्न. 19वां प्रश्न है फ्रेंड्स, यदि एक आयत की एक भुजा की लंबाई दूसरी भुजा की लंबाई की 2 गुणी है. तर फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा, आयतमध्ये एकतर लेंथ असते आणि ब्रीथ असते, लांबी असते आणि रुंदी असते. लांबी नेहमी मोठी असते रुंदीपेक्षा. तर एक आयत की एक भुजा की लंबाई दूसरी भुजा की लंबाई की 2 गुणी है, म्हणजे ब्रीथ जर त्याची, रुंदी जर त्याची 1 असेल तर लांबी किती होणार? 2 गुणी. असं तो म्हणतोय 2 पट. आता काय दिलं फ्रेंड्स, आपल्याला परिमाप दिलेलं आहे त्याचा 54 सेंटीमीटर. तर परिमाप दिल्याबरोबर तुम्हाला एक काम करता येते फ्रेंड्स, L+B करता येते. फॉर्म्युला काय आहे? L+B म्हणजे लांबी अधिक रुंदीचा. तर परिमाप /2 करणे. परिमाप किती दिलं आहे फ्रेंड्स? 54 /2 करा तर तुम्हाला मिळणार 27. L+B 27 मिळाला फ्रेंड्स, पण L+B आपल्याला इथे अनुपातात पण मिळालेलं आहे. अनुपाताचं जर आपल्याला काढायचं झालं तर या
एलचा 2 भाग आहे आणि रुंदीचा म्हणजे लांबीचा 2 भाग आहे आणि रुंदीचा 1 भाग आहे. अनुपाताचं म्हणजे भागांची बेरीज करा. हे झाले 3 भाग आणि 3 भागाची इथं किंमत दिलेली आहे लांबी अधिक रुंदीची 3 म्हणजे 27. एका भागाची किंमत काढा फ्रेंड्स. 3 9 27 म्हणजे एका भागाची किंमत मिळाली आपल्याला 9 भाग. आपल्याला काय विचारलं आहे फ्रेंड्स, तो आयत की लंबी भुजा की लंबाई ज्ञात कीजिए. लंबी भुजा तर ही असणार आहे जी 2 भाग असणार आहे. एका भागाची किंमत 9 आहे तर 2 भागाची किंमत 9 दुने 18 होणार फ्रेंड्स. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द राइट आंसर. बघूया पुढचा प्रश्न. एक आदमी 6 मीटर प्रति सेकंड की चाल से चलता हुआ 20 मिनिट में अपने गंतव्य तक पोहोचता है. तर फ्रेंड्स याच्यामध्ये आपल्याला काय नाही दिलेलं आहे तर दुरी नाही दिलेली आहे. दुरी काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे फ्रेंड्स, चाल गुणिले समय. पण तुम्ही बघाल फ्रेंड्स याच्यामध्ये आपल्याला इथे 1.2 एक महिला समान दूरी को 1.2 घंटे में तय करते है. म्हणजे आपल्याला हे जे दिलं आहे हे किलोमीटर पर आवर मध्ये चाल काढायची असेल तर दुरी मला किलोमीटर मध्ये पाहिजे आणि दुरी मला किलोमीटर मध्ये पाहिजे तर 6 मीटर पर सेकंदला मला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1805 ने गुणावं लागते. हे झाली चाल. समय मिनिटामध्ये दिलेला आहे फ्रेंड्स. जेव्हा की जर मी किलोमीटर पर आवर मध्ये चाल जर काढली असेल याच्यामध्ये तर मला इथे 100% मिनिटामध्ये नाही तर समय हा तासामध्ये पाहिजे. तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिनिटाला 60 ने भागायचं असते. बस एक एक शून्य कॅन्सल, इथे 6 6 कॅन्सल. काय आला फ्रेंड्स तर 18 2 36 आणि हे 36/5 म्हणजे आपल्याला दूरी मिळालेली आहे 36/5 किलोमीटर. पण आपल्याला दूरी काढायची नाही फ्रेंड्स. हे जे सेम डिस्टन्स आहे हे सेम डिस्टन्स समान दूरी को एक महिला 1.2 घंटों में तय करती है. तर आपल्याला त्या महिला की चाल विचारली आहे फ्रेंड्स. तर चाल काढण्याचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, चाल इज इक्वल टू आपल्याला माहीत पाहिजे दूरी आणि त्या डिस्टन्सला पार करण्यासाठी किती समय लागला. तर दूरी माहीत आहे फ्रेंड्स आपल्याला किती आहे 36/5 आणि आपल्याला तो सांगत आहे किती समय लागला तर 1.2 घंटा. 36/5 किलोमीटर आपण 1.2 घंटा. तर फ्रेंड्स सिंपल गोष्ट हा जो 5 हा खाली उतरेल गुणीला आपण 1.2 ला आपण 12 करून टाकूयात. वर किती राहिला 36. जर 1.2 ला 12 केलं याचा अर्थ मी एक घर पुढे घेऊन गेलो. खालून जर एक घर पुढे घेऊन गेलो पॉईंटच्या तर वर एका घराचा काय द्यायचा असते 0. भाग देऊयात 12 1 12 12 3 36 30 5 1 5 5 1 30 म्हणजे उत्तर आलं 6 किलोमीटर प्रति घंटा पर आवर. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. फ्रेंड्स तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला फास्ट अप्रोचने पेपर सोडवायचा आहे. कारण SSC GDचा पेपर हा फक्त एका तासाचा आहे आणि एका तासाला तुम्हाला मॅनेज करायचं जर असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्सचे 20 प्रश्न फक्त 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजेच तुमचा अप्रोच अगदी फास्ट असायला हवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.